चला, आपलं हे मंदिर पाहून झालेलं आहे रामेश्वर. आता आपण डायरेक्टली रेवदंडा बीचवर जाणार आहोत. रेवदंडा बीच एक्सप्लोर करणार आहोत. सो आता आपण रेवदंडा बीचवर निघालेलो आहोत मित्रांनो. आणि इथून बीच अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. गाडीवर तुम्ही 2 मिनिटात इथे पोहोचता. इथे ग्रामपंचायत चौची संपलेली आहे. आणि रेवदंडाचं जे मला नाही माहिती ही कशी आहे, म्हणजे नगरपालिका आहे की गावच आहे, बट त्यांची जी चौलची हद्द आहे ती इथे संपली आहे. आणि आता रेवदंडा सुरू झालं आहे. रेवदंडा तसं मोठं आहे. आम्ही रात्री पण इथून आलो होतो. मार्केट वगैरे, शॉप्स वगैरे खूप आहेत इथे. आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट पाहिजे असेल तर रेवदंडामध्ये भेटून जाते. नागावमध्ये तशा गोष्टी अवेलेबल नाही आहेत. नागाव खूप छोटं आहे आणि शॉप्स वगैरे नाही आहेत. सो इथून समोरून आपल्याला एक राईट टर्न घ्यायचा आहे आणि मग नंतर आपण बीचजवळ पोहोचतो. तो हाच आहे तो राईट टर्न, तो आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो. आपण राईटला जाणार आहोत आणि इथूनच बीच लागतो. वडापाव, गरम गरम वडापाव तयार झालेला आहे. वास यायला लागला आहे खूप. बोंबिलचा वगैरे वास यायला लागला आहे खूप. आपल्याला सरळ जायचं होतं पण आपण उजव्या दिशेला गेलो होतो, तर आपण परत आलोय. आता आपल्याला इकडे जायचंय. इकडून आपण आलोय आणि आता इकडे जायचंय. छान छान असे हॉटेल आहेत, रिसॉर्ट्स आहेत. सनशाईन म्हणून आहे, हे बीच हेवन बीच कॉटेज म्हणून आहे. इकडे धीरज कॉटेज म्हणून आहे. खूप छान छान अशी झाडं आहेत मित्रांनो. आणि समोरच बीच आहे. सो आपण जवळपास बीच जवळ आलेलो आहोत. आणि आता बघूया, आता गाडी लावू आपली पार्किंगला आणि बीचवरती जाऊ डायरेक्टली. आपण बीचवरती पण गाडी घेऊन जाऊ शकतो डायरेक्टली. हा रेवदंडा बीच आहे मित्रांनो. आणि पाणी खूपच लांब आहे, कारण की पाणी खाली गेले. आणि इथे लोकांना विचारलं तर ते बोलले की रात्रीच्या टायमाला किंवा दिवसामध्ये पाणी वरीव येतं, परंतु आता सध्या पाणी खूप दूर गेले. सो आपल्याला लांबपर्यंत चालत जावं लागणार आहे. खूप छान असे झाडं आहेत किनाऱ्याने. स्वरा आणि स्वराची आई तर पुढे निघाली आहे. आपण जाऊया आता. जास्त कोणी नाही आहे मित्रांनो बीचवरती, आणि आपणच आहोत बऱ्यापैकी. आता होती क्राऊड, परंतु आता ते गेले. आणि आता आपण फक्त एक 10 ते 15 लोक आहेत फक्त.
चला आता आपल्याला जायचं, आपल्याला वडापाव खायचा, आपल्याला खायचा ना तुला वडापाव खायचा ना, चल वडापाव खाऊ आपण. हिला बीचवर आलं की असंच होतं, हिला नकोच वाटतं जायला कुठं. आता चला आता बीचवर, दुसऱ्या बीचवर जाऊ आपण. चल चप्पल घाला पटकन. चप्पल कुठे तुझी, दाखव बरं मला. जायचं नाही तिकडं मला तर ऐकू येत नाही का? मग घेतो तुला. नाही पाणी खेळलं आता, बस झालं. आपल्याला आता वडापाव खायचंय. काय सोड नाही काही नाही. यायचं काय शिम खायला? ती तर अशी मग ये, चल लवकर. मला वाटतं ते बाबा यायला लागला, ते गाडी घेऊन येते तुला. लवकर म्हणाला तर चालत नाही तू. आम्ही चाललो बघ गाडीवर. ये पळ पळ लवकर ये, नाही तर मग पुन्हा थांबते बघ, इथंच राहते बघ तू. मग आम्ही घरी जातो मग आजीकडे. गाडी जवळ आलोय. 9:07 झालेत, परंतु खूप ऊन लागते. आता गाडी घेऊन जाऊया तिकडे. स्वरानं शी केली आहे आणि आता आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत आलोय. इथे त्यांच्याकडून पाणी घेतले, शाळेमधूनच पाणी दिले. मारच खाती, ऐकत नाही काही नाही, मार खाती. शी करती कुठं पण, आपल्याला कुठं पण धावलं. थांबलेलो आहेत आपण नाश्ता करण्यासाठी. म्हणजे काय घ्यायचं, मिसळ घ्यायचं का? मिसळ घ्यायची का साधं वडापाव घ्यायचं? मिळेल कुठे नको. घे पाण्याची बॉटल, एक छोटी पाण्याची बॉटल घे. पाणी पाहिजे तुला? काय पाहिजे? ग्लासमध्ये दे. असं नसते तोंडावर. आधी का पाहिजे? झोपली का? झालं असं आहे की मित्रांनो, स्वराने आपल्याशी केली होती रस्त्यामध्ये, त्यामुळे आपल्याला उशीर झाला आहे. सो आपण आता 10:15 वाजलेत, आपण रिसॉर्टमध्ये आलो आहे आणि आता आपला ब्रेकफास्ट जो आहे कॉम्प्लिमेंटरी, तो करून आपण निघणार आहोत अलिबाग मार्गे तळेगावला.